महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराची यात्रा सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी 2 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी चालू होत आहेत। या यात्रेनिमित्तानं अनेक कार्यक्रम, काही धार्मिक कार्यक्रम असतील, काठ्यांचे कार्यक्रम असतील, महाभिषेक पूजा असेल, हगामा असेल, असा भरगच्च 3 दिवसाचा कार्यक्रम ह्या 3 दिवसामध्ये यात्रेनिमित्ताने या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्याचा लाभ घेता येणार आहे। त्यामध्ये सकाळी पहाटे 6 वाजता 2 तारखेला गुरुवारी महाभिषेक, खंडेश्वर मूर्तीच्या महाभिषेक पूजा या ठिकाणी सुरू होईल। ती आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व महेश पंढरीनाथ हसे, त्याचबरोबर प्रसाद भाऊसाहेब हसे, विशाल अशोक हसे, योगेश बाळचंद हसे त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। त्याचबरोबर 4 वाजता जी गावातील भक्ताच्या घरी असलेली चांदीची मूर्ती आहे, तो मुकुट आहे, तो मुकुट या ठिकाणी 4 वाजता मिरवणुकीच्या माध्यमातून खंडेश्वराच्या मंदिरामध्ये तो स्थापन करण्यासाठी आणला जातो। त्याही मूर्तीची मिरवणूक 4 वाजता या ठिकाणी सुरू होईल। त्या मूर्तीसाठी खास विशेष आकर्षण पारंपरिक वाद्य असेल, त्याचबरोबर आंबेदुमाला ह्या ठिकाणचं महिलांचं लेझिम पथक त्या मिरवणुकीसाठी या ठिकाणी येणार आहेत। आणि त्या चांदीच्या मूर्तीचा अभिषेक पूजा आमच्याच गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व मान्य सौ जानवी अमोल रामलाल हसे, आमच्या कुलदेवतेचे मानकरी वैभवजी काशीद, कल्याणच्या नगरसेविका विजयाताई पोटे मॅडम, अकोले तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर मिलिंदजी नायकवाडी, त्याचबरोबर मुकेशजी सदाशिव हसे इंजिनियर, धनंजय सुभाष हसे यांच्या शुभ हस्ते त्या 4 वाजता चांदीच्या मूर्तीचा अभिषेक होईल। त्यानंतर रात्री 10 वाजता महाराष्ट्रातून ज्या मानाच्या काठ्या येतात त्या काठ्यांची महाआरती संध्याकाळी 10 वाजता संपन्न होईल। त्यामध्ये माननीय खासदार श्री भाऊसाहेब वागचौरे साहेब, माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब, पारनेरचे आमदार दातेसाहेब, संगमेरचे आमदार अमोलजी खताळ साहेब, आमच्या अन्नदात्या ज्या यात्रेमध्ये ज्यांचं 2 दिवस मोफत अन्नछत्र चालू असतं 11 ते 5, हे असं 5वं वर्ष त्यांचं आहे, अशा सौ जानवी वस्ती अमोल रामलाल हसे, त्याचबरोबर ज्यांचं आमच्या देवस्थानच्या विकासामध्ये योगदान असतं ते मंगेश काशीनाथ असे उद्योजक ठाणे यांच्या शुभ हस्ते त्या देवकाठ्यांची महाआरती होईल। त्या दिवशी गुरुवारी 2 तारखेला सायंकाळी जी महाआरती आहे ती माननीय माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब, जिल्हा बँकेचे संचालक अमितजी भांगरे, त्याचबरोबर सेक्रेटरी आदिवासी संस्था जुन्नर देवरामजी मुंडे यांच्या शुभ हस्ते, गायकर साहेब, चेअरमन अगस्ती कारखाना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। हे असे भरगच्च कार्यक्रमामध्ये जी शोभेची दारू आहे त्या शोभेच्या दारूसाठी आपल्याच तालुक्यातील अमृतसागर दूध संघाचे संचालक उद्योजक म्हणून माननीय जगनशेठ देशमुख, दुसरे उद्योजक बाळासाहेबजी आरोटे आणि आमच्याच गावातील सचिन भास्कर असे या तिघांनी ह्या कार्यक्रमासाठी जो दारुगोळा दिला त्यांच्या शुभ हस्ते तो दारुगोळा या ठिकाणी चालू होईल। असं त्या दिवसाचं 2 तारखेचं हा प्रोग्राम या ठिकाणी आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 तारखेला या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आणि यात्रेकरूंसाठी दरवर्षीप्रमाणे करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला आहे। त्या ऑर्केस्ट्राचं नाव स्वप्न सुंदरी म्हणून असा ऑर्केस्ट्रा आहे। त्या ऑर्केस्ट्राचे सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा। त्या ऑर्केस्ट्राचं उद्घाटन माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब, त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे दानशूर व्यक्तिमत्व मान्य श्री मुरलीधर केरुळ सौ ताराबाई हसे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचा कार्यक्रमाचा सुरुवात होईल। त्याचबरोबर रात्री ज्या दिवशी काठ्यांची मिरवणूक आहे त्या दिवशी आमच्याच गावातील तो उल्लेख करायचा राहिला, प्रशांत हसे DJ प्लस आउटलाईट म्हाळादेवी यांनी तो DJ मोफत या ठिकाणी दिलेला आहे। तो उल्लेख मगाच्या माझ्या बाईटमध्ये राहून गेला, परंतु त्यांच्यातर्फे सुद्धा तो DJ या ठिकाणी त्या काठ्यांसाठी दिलेला आहे। पारंपरिक वाद्य आहे, ढोलीबाजा आहे, घोड्यांचं अश्वनृत्य आहे, असं भरगच्च कार्यक्रम 3 तारखेला पालखी आणि काठ्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर 3ऱ्या दिवशी 4 तारखेला भव्य असा जंगी हगामा या ठिकाणी संपन्न होणार आहेत। यावर्षी विशेष करून हगाम्याचं स्वरूप फार मोठं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे की त्या हगाम्यासाठी गावातील
ग्रामस्थ असतील, विश्वस्त असतील, यांनी त्या हंगामासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये आमचे सुनील मुंडे असतील की त्यांनी अंतिम कुस्तीसाठी 21,000 असतील. देवस्थानची जी कुस्ती आहे ती 15,000ची आहेत. बाकीच्या ज्या कुस्त्या आहेत, मग आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी 11,000 असतील. सुभाष हासे असतील, हरिभाऊ हासे असतील, दत्तात्रय मुंडे असतील, मी असेल, प्रकाश मल्हारी असतील, दशरथ हासे असतील, विठ्ठलराव हासे असतील, विलास हासे असतील, असे विश्वस्तांनी सुद्धा त्या कुस्त्यांसाठी देणग्या दिलेल्या आहे. अशा 15 कुस्त्या फिक्स केलेल्या आहेत. ते पैलवान राष्ट्रीय विजेते आहेत, महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. अशा 15 फिक्स कुस्त्या लावल्या आहेत. बाकीच्याही कुस्त्या 100 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत त्याही जागेवर लावल्या जाणार आहे. असा मोठा जंगी हंगामा आखाडा या ठिकाणी संपन्न आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी, सर्व यात्रेकरूंनी घ्यावा असं मी गावच्या वतीनं खंडेश्वर देवस्थान सर्वांना आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मल्हार. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या भगवान खंडेरायाच्या यात्रेच्या निमित्तानं म्हाळादेवी गावामध्ये 2 तारीख ते 4 तारीख हा जो काही यात्रेचा कार्यक्रम आहे, त्या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं म्हाळादेवी ग्रामपंचायत, त्याचबरोबर म्हाळादेवी खंडेश्वर देवालय ट्रस्टच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आहे की आपण यात्रेमध्ये आल्यानंतर सर्व प्रकारचा आनंद घ्यावा. खंडेरायाचं दर्शन व्यवस्थित रांगेत उभं राहून घ्यावा. विशेषतः तरुण पिढीला, येणारी जी काही तरुण पिढी आहे, पहिल्या दिवशी जो काय काठ्यांच्या मिरवणुकीचा जो काही कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये प्रचंड हजारो तरुण कार्यकर्ते नाचण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी असतात. सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचं यात्रेला आणि खंडेरायाच्या या पावनभूमीला गालबोट लागेल अशा प्रकारची भूमिका आपण घेऊ नये. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी जो काही ऑर्केस्ट्रा आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा आपण कुठल्याही कलाकाराला आपल्याकडून काही त्रास होईल अशा प्रकारची भूमिका न घेता आपण त्या कलेचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा आणि या यात्रेची शोभा जास्तीत जास्त कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करावा. हीच खरी खंडेरायाच्या चरणी आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या खंडेश्वर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, विशेषतः आमचे मामा, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, दूध डेअरीचे संचालक असतील, तंटमुक्ती असेल किंवा ग्राम सुरक्षा दल असेल, या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं इथं चोख व्यवस्था केलेली आहे. आपण यावं, आनंदाने दर्शन घ्यावं, आपल्या भावना, आपली भक्ती या ठिकाणी प्रदर्शित करावी आणि त्याच्यातून आपण ह्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आनंदाने घरी जावं अशा प्रकारची विनंती करतो. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद.